वेलकम टू माय ब्लॉग. तो का म्हणता भावांनो, काल आपला ब्लॉग पडलाच नव्हता, तर आज सुरुवात करूया. मग गेलो आमच्या गोडाऊनमध्ये 18-10च्या थैल्या टाकायच्या होत्या. त्याच्यासाठी आला ट्रॅक्टर खूप इथं लागला होता. मग जाऊ द्या म्हणलं ते इले, पण आम्ही पण निघालो. आम्हाला जायचं होतं आज बाहेर. तर मग गेलो महाराजच्या दुकानावर. तिथं असा छानसा परफ्यूम मला योगत भाऊ तिथं फॅरन लावलेला होता. ते मग आलो बस स्टॉपवर बसची वाट बघत होतो. मग बसलो बसमध्ये काही आपल्याला जागा भेटली नव्हती. मग भेटली आपल्याला बसमध्ये जागा, तरी खूप बस पॅक होती. मग जाऊ द्या म्हणलं, कसं ना कसं यवतमाळमध्ये जाणे आपल्याला. खूप दिवसापासून यवतमाळमध्ये गेलो नव्हतो, म्हणून जाऊ द्या आज जायची इच्छा होती. मित्राला भेटायचं होतं म्हणून यवतमाळला आलतो. मग तर पोचलो आम्ही यवतमाळमध्ये पोचल्याने बाबासाहेबचा पहिला एक शॉट काढलेला आहे तिनं, की खूप दिवसापासून मी यवतमाळला आलो नव्हतो. माझा ॲक्सिडेंट झाला तेव्हापासून. मग आलो बस स्टॉपवर भावांनो. मग तिथं आमच्या मित्राला आम्ही शोधत होतो. मित्र काही भेटेच नाही यवतमाळ बस स्टॉपवर. मग गेलो अंदर आम्ही. मग तिच्यात भेटले आमचे मित्र. ते मग मित्राला भेटायला गेलो आम्ही. तर मित्र म्हणे, तू कसा काय इकडं आला? त्याला काही वाटलंच नाही आपण आलो पाहून. मग तरी जाऊ द्या म्हणलं, हाय बाय केला. त्याले हात गीत मिळवला. खूप दिवसाचा आम्ही भेटलो होतो, म्हणून आम्हाला जायचं होतं थोडं बाहेर. मग गेलो भावांनो बाहेर आम्ही. यवतमाळचं ट्रॅफिक म्हणलं तर खूपच राहत असते, तरी आम्ही बाहेर फिरायला गेलो. मग त्याच्या मित्राचं होतं थोडंफार काम. त्याच्या गर्लफ्रेंडसाठी घेत होती त्यांनी फ्रेम, त्याच्या फोटोची. मग त्यांनी फ्रेम पाहत होते, मी त्याच्याकडे बघत होतो. फ्रेम खोलून पाहिली होती, तरी मी काही बघलं नाही. तो जाऊ द्या म्हणलं, फालतू विषय होय. जाऊ द्या म्हणलं. मग आम्ही निघालो. निघता खूप असा ट्रॅफिकमध्ये आम्ही जाममध्ये फसलो होतो. तसं करू आम्ही निघालो बाहेर. मग आलो गराजमध्ये मित्राच्या. त्याला हाय बाय करून जाऊ द्या म्हणलं. मग आम्ही थोडंसं पुढं चाललं गेलो. मग जाता खूप टाईम झाला होता, म्हणून जाऊ द्या म्हणलं, आता जावे लागते आपल्याला घरी. आता बॉक्स संपला.